बदलापूरमध्ये रहिवासी सोसायटीमध्ये उत्तर भारतीय रहिवाशांनी सोसायटीच्या अध्यक्षालाच मारहाण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये एनसी नोंदवण्यात आली आहे। सोसायटीतले हे उत्तर भारतीय रहिवासी मराठी रहिवाशांवर नेहमीच दादागिरी करत असल्याचा आरोप करत या रहिवाशांनी मनसेकडे आता दाद मागितली आहे। कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊन अध्यक्षाला मारणे हा कुठला प्रकार आहे? नक्की जायचंय कोणाला आणि काय साध्य करायचं याच्यात? हो, पोलीस ठाण्यामध्ये आतापर्यंत 2 वेळा एनसी नोंदवून झालेलं आहे. पण असं परफेक्ट अशी काय कारवाई होत नाही. कारण या लोकांनी आतापर्यंत 2 वेळा अध्यक्षांना मारहाण केलेली आहे. ते ज्या फ्लोअरला राहतात तिथे 3 फ्लॅट बंद आहेत. जे फ्लॅट बंद आहे त्याच्यावरती नोटीस चिटकवण्याचं काम चालू आहे. तर त्यांनी तिथं जाऊन अध्यक्षांना डायरेक्ट मारायला सुरुवात केली. आमची मागणी की त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी एवढीच आहे. बदलापूरमधील घटना। बदलापूरमध्ये रहिवासी सोसायटीत उत्तर भारतीय रहिवाशांनी सोसायटीच्या अध्यक्षालाच मारहाण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी आता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात एनसी नोंदवण्यात आले। सोसायटीतले हे उत्तर भारतीय रहिवासी मराठी रहिवाशांवर नेहमीच दादागिरी करत असल्याचा आरोप होतोय। आपले प्रतिनिधी अजय शर्मा आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। अजय, या ठिकाणी आपण पाहतोय मनसेकडे सुद्धा त्यांनी आता या रहिवाशांनी दाद मागितलेली आहे। मनसेकडून काय प्रतिक्रिया समोर येते? हो, अगदी बरोबर आहे नीलम. बदलापूरच्या खरवई परिसरातली ही सिद्धी सिटी सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये उत्तर भारतीय जे रहिवासी आहेत त्यांची दादागिरी हे जास्त प्रमाणात वाढलेली आहे आणि त्याचबरोबर सोसायटीच्या अध्यक्षांना सुद्धा मारहाण 2 वेळा मारहाण करण्यात आलेली आहे। या संदर्भात पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नॉर्मल एक एनसी असते ते एनसी नोंद केलेली आणि मराठी जे रहिवासी आहेत त्यांना ते घरी पाठवलेत। यामध्ये रहिवाशांनी सध्या मनसेकडे धाव घेतलेली आहे आणि मनसेने या प्रकरणामध्ये पाठपुरावा करत आता पुन्हा एकदा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करणार आहेत, FIR दाखल करणार आहेत। सध्या ही मराठी आणि अमराठी जो वाद आहे तो बदलापूरमध्ये पाहायला मिळत आहे। जसं आपण सांगितलं की याआधी सुद्धा मारहाण झालेली आहे, याआधी सुद्धा बाचाबाची झालेली आहे। पोलिसांमध्ये तक्रार केली होती का आणि आता पोलिसांची काय भूमिका आहे? अगदी बरोबर आहे। या 2 वेळा ही मारहाण करण्याची घटना घडलेली आहे। या प्रकरणामध्ये पोलिसात तक्रारदार पोहोचले होते, मात्र पोलिसांनी एनसी नोंद केली आणि एनसी नोंद करून रहिवाशांना परत घरी पाठवले। मात्र या वेळेस पोलिसांनी कठोर कारवाई करायला पाहिजे होती, ते केली नाही, म्हणून मनसेकडे या लोकांनी धाव घेतलेली आहे। जी, धन्यवाद अजय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। उत्तर भारतीय रहिवाशांची सोसायटी अध्यक्षाला मारहाण केली गेली आहे। रहिवाशांकडून आता मनसेकडे न्याय मिळवून देण्याची मागणी होते। बदलापूर पूर्व पोलिसांकडून फक्त एनसी दाखल करून घेण्यात आलेला आहे। पोलिसांनी कोणतीही या ठिकाणी भूमिका न घेतल्यानं या ठिकाणी आता रहिवाशांनी आता मनसेकडे धाव घेतलेली आहे। मनसेकडून आता न्याय देण्यासाठी आता मागणी होते। बदलापूरमधील ही घटना आहे। बदलापूरमध्ये रहिवासी सोसायटीत उत्तर भारतीय रहिवाशांनी सोसायटीच्या अध्यक्षालाच मारहाण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात फक्त एनसी नोंदवण्यात आली आहे। सोसायटीतले हे उत्तर भारतीय रहिवासी मराठी रहिवाशांवर नेहमीच दादागिरी करत असल्याचा आरोप आता होतो आहे। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या फोन लाईन वरून जोडलेल्या आहेत। सुषमाताई, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हा, बोला बोला। या ठिकाणी आपण परत पाहतोय उत्तर भारतीयांकडून मराठी जे आहेत त्यांच्यावरती मारहाण केली गेलेली आहे। जे रहिवासी आहेत, अध्यक्ष आहेत, जे मराठी आहेत, त्यांना या ठिकाणी मारहाण केली गेली आहे। पोलिसांनी फक्त एनसी करून घेतलेली आहे। आता आपली यावरती काय भूमिका असेल? नाही, ज्या पद्धतीने सातत्याने मराठी माणसावरील हल्ले मुंबईत मध्ये वाढत आहेत आणि या अनुषंगाने सरकारची असणारी भूमिका जी बघायची आहे ती अतिशय चिंताजनक आहे। मुळात आम्ही वारंवार असं म्हणतोय की सरकारने एक भूमिका ठरवली गेली पाहिजे आणि मराठी माणसासाठीचे त्याच्या संरक्षणाचे कायदे झाले पाहिजेत। परंतु शिंदे फडणवीस आणि या सगळ्या लोकांना मुळात हे करायचंच नाहीये का?
त्यांना जाणीवपूर्वक इथला मराठी माणूस हा हद्दपार करायचा आहे का, हा खरा चिंतनाचा प्रश्न आहे. यावरती काय वाटतं की उत्तर भारतीयांची एवढी हिंमत कुठून वाढते? ते उत्तर भारतीयांची म्हणण्यापेक्षा सगळ्याच परप्रांतीयांची, गुजराती असतील, उत्तर भारतीय असतील, या सगळ्यांची हिंमत वाढते. कारण इथली सरकार दरबारी बसणारी जी वरिष्ठ शीर्षस्थानी असणारी जी माणसं आहेत, तीच मुळात परप्रांतीयांची लांगुल चालन करणारी आहेत. महाराष्ट्राचा सगळा स्वाभिमान गहाण टाकून सत्तेवर बसलेली ही माणसं आहेत. त्यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा करायच्या? जी धन्यवाद सुषमाताई आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.